हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी वर्षा. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डेली व्लॉगमध्ये. तर आज सगळं नाश्ता वगैरे झालेला होता आणि मग जेवणाची तयारी करत होते मी. त्यासाठीच तयारी करत आहे जेवणासाठी. कांदा वगैरे कापून घेतलेला आहे आणि मला चवळीच्या शेंगाची भाजी बनवायची आहे, जे मसाल्यात बनवणार आहे मी. तर ती कशी बनवायची ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. मी ते 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि ते छान भाजून घ्यायचे आहेत आणि खोबरं, टोमॅटो, लसूण हे सर्व सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि त्याचे छान वाटण तयार करायचं आहे. आणि दुपारी सगळं काम वगैरे झालेलं होतं आणि त्यानंतर आम्हाला घरीच दही बनवायचं होतं. तर मी पहिल्यांदाच घरी दही बनवत आहे, तर त्याची प्रोसेस मी तुझ्यासोबत शेअर करते. विरजन करण्यासाठी मी मार्केटमधून आणलेलं थोडंसं दही घेतलेलं आहे आणि ते डब्याला छान फेटून घेतलेलं आहे आणि त्याला स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि दूध, आपलं नॉर्मल दूध थोडंसं कोमट ठेवायचं. तापून थोडंसं कोमट झाल्यावरती त्या पातेल्यात ते दूध सर्व टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला 7 ते 8 तास त्याला ठेवून द्यायचं आहे आणि तुमचं घरच्या घरी एकदम दाटसर दही तयार होतं. तर मी ते तुम्हाला उद्या दाखवणार आहे की दही नेमकंच कसं झालंय. तर उद्याचा व्लॉग नक्की बघा. त्यानंतर संध्याकाळी एवढं वारं सुटलं होतं आणि खूप पावसाच्या धारासुद्धा जोरजोरात येत होत्या. त्यामुळे छानसुद्धा वाटत होतं. त्यानंतर मग यांना मी इव्हिनिंगचा थोडासा स्नॅक्स म्हणून थोडंसं डाळिंब आणि ॲपल कट करून देत होती, जेणेकरून त्यांना थोडीशी एनर्जी येईल आणि भूक जेवल्यानंतर थोडंसं 1-2 घंट्याने मग मी त्यांना हेल्दी नाश्ता देत असते. तर तेच इथे फ्रुट्स वगैरे मी कट करत होते.
तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.